नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. अंदर मावळमधील कोंडिवडे आमा येथे जमिनीचे सरकारी नजराना शुल्क बुडवून फक्त 300 रुपयामध्ये जमिनीची शेती परवानगी घेत शासनाचा लाखो रुपये महसूल बुडवणाऱ्या मेहता बंधूंवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ससाने यांनी केली आहे. पाहुयात ससाने नेमके काय म्हणाले याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. काय सांगाल ससाने साहेब, कोंडिवडीतील जमिनीमध्ये काय अफरातफरी झालेली आहे ते मावळ न्यूजला सांगा. नमस्कार. कोंडिवडे आंदर मावळ, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील गट नंबर 23/1 व 24 या जमिनी पूर्वीच्या महारवतनाच्या होत्या. बरं. ती मूळ मालक याच्या मोरे होत्या. मोरे यांनी विपुल सुरेश मेहता, धर्मेंद्र मुकुंदराय मेहता, राजुल मुकुंदराय मेहता यांना सदर जागा विकल्या. बरं. जागा विकत्या वेळेस त्या जागा भोगोटा वर्ग 1 होत्या महारवतन. आणि त्या कामी मेहता बंधू यांनी जिल्हाधिकारी कार्यालय कुळ कायदा शाखा येथे 300 रुपये जमिनीचा शेतसारा भरून शेती प्रित्यर्थ परवानगी घेतली. परंतु त्या आदेशामध्ये असे नमूद आहे की शेती प्रित्यर्थ परवानगी घेतल्यानंतर 7/12 भोगवटा वर्ग 2 ही नोंद कायम ठेवणे बंधनकारक असते. परंतु मेहता बंधू यांनी मंडलाधिकारी, तहसील मंडलाधिकारी व तलाठी यांच्यामार्फत त्या सदर 7/12 भोगवटा वर्ग 1 अशा नोंदी बेकायदेशीर नोंदी केल्या. त्याबाबत मी वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे दिनांक 12/6/2026 रोजी तक्रार अर्ज दिलेला आहे. मेहता बंधू यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 340, 336 व 340 अन्वये गुन्हे दाखल व्हावेत. मेहता बंधूंनी नेमकी जमिनीच्या विषयी काय अफरातफर केली ते सांगा. त्यांनी 7/12 भोगवटादार वर्ग 1 अशी नोंद करून घेतली. मग भोगवटादार वर्ग 1 अशी नोंद केल्यामुळे त्याच्यात बेकायदेशीर किंवा शासकीय मूल्य किंवा शासकीय कर चुकवला आहे अशा प्रकारचा तुमचा आरोप आहे का? हा, कारण भोगवटा वर्ग 1 नोंद केल्यानंतर ज्यावेळेस ती भोगवटा वर्ग 2 जागा असतील, त्यांनी जर दुसऱ्याला जागा विकली तर पुन्हा जिल्हाधिकाऱ्याची परवानगी काढावी लागते. पण भोगवटा वर्ग 1 केल्यानंतर समोरचा व्यक्ती म्हणतो ही भोगवटा वर्ग 1 आहे, त्यामुळे तो परवानगी काढायला जात नाही आणि त्यामध्ये राज्य शासनाचा महसूल बुडतो. ह्या जमिनीमध्ये भोगवटादार 1 असा वर्ग तयार करण्यात आलेला आहे का? हां. आणि मग जर भोगवटादार वर्ग 1 तयार झाला आहे तर याच्यामध्ये शासनाचे साधारणपणे किती रुपयाच्या महसुलाचं नुकसान झालं आहे? शासनाचा साधारण त्या गावामध्ये जो चालू बाजारभाव आहे त्या चालू बाजारभावाच्या 50% रक्कम भरावी लागते. आता साधारण मी एक 4-5 वर्षापूर्वी अंदाज घेतला होता, तर कोंडिवडे आंदर मावळ येथे 7.5 लाख हेक्टरी शासनाचा बाजार आहे, चालू बाजारभाव. त्याच्या पद्धतीने जर बनलं 50% नजराना तर 1.25 ते 1.5 लाख रुपये नजराना एका एकरचा बुडला जातो, असं माझं म्हणणे आहे. बस टोटल जमीन किती एकर आहे ती? टोटल जमीन 1 हेक्टर जमीन होती ती. म्हणजे साधारणपणे 2.5 एकर आहे. हां. म्हणजे 3.5 ते 4 लाख रुपये गव्हर्नमेंटचे जे नजराना यायला पाहिजेत हां. ते बुडालेले आहेत. हां. आणि अधिकारी आणि मेहता बंधू यांच्या संगनमताने ही सगळी कर चुकवेगिरी झाली आहे असा तुमचा आरोप आहे का? हां. हां. मग या संदर्भामध्ये कर चुकवेगिरी करणाऱ्या मेहता बंधूंविरोधात काय कारवाई झाली पाहिजे? तुमची आता पुढची काय मागणी आहे? मेहता बंधू यांच्यावर पोलीस स्टेशनने गुन्हे दाखल करणे आहे. गुन्हे दाखल करून त्यांच्यावर योग्य ते कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे. मावळचे तहसीलदार किंवा तेथील मंडलाधिकारी जे आहेत स्थानिक टाकवेचे किंवा इकडच्या नायब तहसीलदार जे आहेत वडगाव मावळचे, यांनी सगळ्यांनी या गैरव्यवहाराच्या संबंधी तुम्हाला मदत सहकार्य केले का? किंवा तुम्ही यांच्याकडे त्या संबंधी तक्रारी दाखल करून दाद मागितली का? नाही, त्यांच्याकडे कोणाकडेच मी अर्ज दाखल केलेला नाही आहे. कारण हा भारतीय न्याय संहिताच्या माध्यमातून हा गुन्हा होतो आहे आणि त्यामुळे मी पोलिसांकडे हा अर्ज दाखल केलेला आहे.
वडगाव मावळ पोलिसांनी तुम्हाला या संदर्भामध्ये काय उत्तर दिलं किंवा पोलीस यापुढे काय करणार आहेत, पोलीस तुम्हाला नेमकं काय म्हणाले? वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये याबाबत दिनांक 1/4/2026 रोजी तक्रारी अर्ज दिला होता. त्यांनी त्या अर्जाबाबत काहीही कारवाई केलेली नाही. त्यानंतर मला त्यांनी सांगितलं की तुमचा अर्ज महसूल विभागामध्ये वर्ग करतो, परंतु हा संबंधित जो माझा विषय आहे हा गुन्ह्याचा विषय आहे. त्यामुळे हा अर्ज महसूल कार्यालयात वर्ग करण्यात येऊ नये. महसूल कार्यालयामध्ये अर्ज मी दुसऱ्या पद्धतीने दाखल करीन. परंतु पोलिसांनी माझा तो अर्ज फेटाळला. त्यानंतर मी पुन्हा 12/6/2026 रोजी अर्ज दाखल केला. वडगावच्या पोलिसांनी अर्ज फेटाळल्यानंतर आता पुढील कार्यवाहीची दिशा तुमची काय राहील? तुम्ही नेमकं काय करणार आहात? कारण वडगाव पोलीस तर तुमच्या अर्जाला जुमानत नाही आहेत, मग पुढे काय करणार? वडगाव पोलीस स्टेशनने या माझ्या अर्जाचा विचार केला नाही तर मी विभागीय जिल्हा पोलीस तक्रार प्राधिकरण याकडे त्यांची तक्रार केली जाईल. सदर मेहता बंधूवर वडगाव मावळ पोलीस स्टेशनने योग्य ते कार्यवाही न केल्यास मी त्यांच्या वरिष्ठाकडे अर्ज दाखल करील आणि वरिष्ठांनी देखील मला न्याय नाही दिल्यास मी आमरण उपोषण SP कार्यालयामध्ये करील, अशी पोलीस स्टेशनने नोंद घ्यावी.